वेलकम स्टुडंट्स. बघा, आपण डेफिनेट इंटिग्रेशन मधलं इंडेफिनेटच्या सगळ्या मेथड्स बघितल्या होत्या, म्हणजे सबस्टिट्यूशन मेथड, पार्शियल फ्रॅक्शन मेथड, बाय पार्ट्स, इंटिग्रेशन ऑफ रॅशनल फंक्शन, या सगळ्या टाइपच्या मेथड बघितल्यानंतर आता आपण जो महत्त्वाचा पॉइंट आहे डेफिनेट इंटिग्रल मधला, प्रॉपर्टीज ऑफ डेफिनेट इंटिग्रल दॅट वी हॅव टू स्टडी, राईट. तर या कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज आहेत बघा, तर त्या प्रॉपर्टीज वन बाय वन आपण स्टडी करू आणि त्याच्यानुसार त्याच्यावरती एक्झाम्पल सॉल्व करू. चलो वन बाय वन प्रॉपर्टी बघू आपण. इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आहेत, MCQ मध्ये कुठली प्रॉपर्टी विचारतील तर त्याच्यानुसार तुमचं सोल्युशन आलं पाहिजे, राईट. तर पहिली प्रॉपर्टी काय म्हणजे बघा, फर्स्ट प्रॉपर्टीचं मीनिंग काय आहे, इंटिग्रेशन A टू A म्हणजे काय आहे, लोअर लिमिट A आहे, अप्पर लिमिट पण A आहे, म्हणजे लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट जर सेम असेल तर त्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू काय येते, 0. कशामुळे 0 येतो, कारण जेव्हा तुम्हाला माहिती आपण जे बरेच प्रॉब्लेम सॉल्व केल्यानंतर आलेले आन्सर मध्ये आपण काय पुटअप करतो, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. अप्पर लिमिट पण तेच आहे, लोअर लिमिट पण तोच आहे, म्हणजे A मायनस A व्हॅल्यू काय मिळणार, 0. म्हणजे जर लिमिटची व्हॅल्यू जर अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट जर इंटिग्रेशनचं सेम केलं तर त्याच्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू काय येते, 0 येते. हे लक्षात घ्या, पहिली प्रॉपर्टी ही आहे. जर लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट सेम आलं तर इंटिग्रेशनची व्हॅल्यू 0. नाउ व्हॉट अबाउट सेकंड प्रॉपर्टी आहे, a to b f of x dx is equals to a to b f of t dt. याचा अर्थ काय आहे, जर इंटिग्रेशन मध्ये व्हेरिएबल f of x च्या ऐवजी तुम्ही जर t ठेवून जरी सॉल्व केलं तरी सुद्धा या लिमिट मुळे, कारण अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट चेंज केलंय का, नाही केलंय, म्हणून f of x म्हणजे तुमचा आन्सर x येऊ द्या a to b किंवा t येऊ द्या a to b. कारण जरी x आलं तरी तुमचा आन्सर b मायनस a येणार आहे, आणि जरी t आलं तरी तुमचा आन्सर b मायनस a येणार आहे. म्हणजे व्हेरिएबल जरी चेंज झाला तरी इंटिग्रेशन काय राहतं, इक्वल राहतं, सेम राहतं, तीच व्हॅल्यू येते. या इंटिग्रेशनची व्हॅल्यू आणि या इंटिग्रेशनची व्हॅल्यू सेम येते. प्रॉपर्टी नंबर 3, a to b f of x dx is equals to minus b to a f of x dx. व्हॉट इज मीनिंग ऑफ मायनस, म्हणजे जर अप्पर लिमिटला लोअर लिमिट मध्ये आपण लिहिलं आणि लोअर लिमिटला जर अप्पर लिमिट मध्ये लिहिलं तर त्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू फक्त -9 ने बदलते, बाकी चेंज होत नाही. म्हणजे a to b आहे तुमच्याकडे, आता त्याची येणारी व्हॅल्यू सपोज 100 आली आणि तुम्ही काय केलं, a ला b म्हणलं आणि b ला a म्हणून जर सॉल्व केलं तर त्याची व्हॅल्यू -100 येते. एवढंच लक्षात घ्यायचं, राईट. म्हणजे एक व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली तर दुसरी व्हॅल्यू निगेटिव्ह येते. कधी, जर आपण लिमिट्स इंटरचेंज केले तर, लिमिट्स बदलले, वरचा अप्पर लिमिट लोअर लिमिटला आणला, लोअर लिमिट जर अप्पर लिमिटला घेतला तर पहिल्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू आणि दुसऱ्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू याच्यामध्ये फक्त मायनस साइनचा डिफरन्स येतो, कळतं, राईट. प्रॉपर्टी नंबर 4, a to b f of x dx is equals to, आता बघा, if a is less than c is less than b, म्हणजे a ला डायरेक्ट b पर्यंत जर जायचं असेल तर a ला अगोदर c पर्यंत जावं लागेल, नंतर c पासून b पर्यंत. तीच प्रॉपर्टी आहे बघा, f of x dx a to c f of x dx प्लस इंटिग्रेशन c to b f of x dx. डायरेक्ट a to b जायच्या अगोदर जायचं, याचाच अर्थ काय, a to c जा, c to b जा. लक्षात येतं प्रॉपर्टी ही. प्रॉपर्टी नंबर 4, a to b f of x dx is equals to a to c, म्हणजे इथून इथपर्यंत डायरेक्ट a to b, याचाच अर्थ इथून इथपर्यंत म्हणजेच a to b पर्यंत जातो, कळतं. नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 5, ही इम्पॉर्टंट आहे. इंटिग्रेशन 0 to a f of x dx, याची व्हॅल्यू लिमिट 0 पासून स्टार्ट आहे बघा, इज इक्वल टू लिमिट 0 to a f of a minus x. 0 plus a म्हणजे a येतो आणि त्या a मधून x सबट्रॅक्ट करायचा तरी सुद्धा दोन्ही इंटिग्रेशनची व्हॅल्यू काय होते, चेंज होत नाही, सेम येते. प्रॉपर्टी नंबर 5. प्रॉपर्टी 5 म्हणजे प्रॉपर्टी नंबर 6 कीच आहे, दोन्ही इम्पॉर्टंट आहेत. प्रॉपर्टी नंबर 5 आणि 6 प्रॉपर्टी काय आहे बघा, इंटिग्रेशन a to b f of x dx is equals to
इंटिग्रेशन a टू b f ऑफ हा टर्म महत्वाचा आहे. लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट a प्लस b आणि a प्लस b मधून काय करायचंय मायनस x करायचंय. इथं सुद्धा लोअर लिमिट 0 प्लस a मायनस x करता आला असता आपल्याला आणि 0 प्लस a म्हणजे a म्हणून आपण इथं काय केलंय a मायनस x केलंय आणि इथं काय आहे a प्लस b मायनस x. या दोन्ही इंटिग्रेशनची व्हॅल्यू काय येते सेम येते. नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 7 जर लिमिट 0 टू 2a दिलं असेल f of x dx असेल तर त्याला स्प्लिट करता येतं 0 टू a म्हणजे हा लिमिट f of x dx प्लस 0 टू 2a f of 2a minus x म्हणजे हा 2a minus x dx. आणि लास्ट प्रॉपर्टी नंबर 8 जर निगेटिव्ह पासून जर तुमचं लिमिट स्टार्ट झालं असेल आणि सेम पॉझिटिव्ह वरती जर एंड झालं असेल तर ते फंक्शन आपण फर्स्ट सेमिस्टरला इव्हन फंक्शन आणि ऑड फंक्शन चेक केलं होतं. तर इथं तसंच आहे. जर तुमचं फंक्शन इव्हन असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा 2 into 0 to a f of x dx एवढीच व्हॅल्यू काढायची. कशासाठी इव्हन फंक्शन साठी. आणि ऑड फंक्शन साठी 0 to a f of x plus f of minus x into dx म्हणजे हे ऑड फंक्शन साठी. आणि ही व्हॅल्यू ऑड फंक्शनची व्हॅल्यू ही तुम्हाला कॅल्क्युलेट करता येते. f of x ऑड आहे का इव्हन आहे आपण फर्स्ट सेमिस्टरला चेक केलं होतं. सॉरी फंक्शन या टॉपिक मध्ये चेक केलंय. दिलेलं फंक्शन इव्हन आहे का ऑड आहे. म्हणजे दिलेलं फंक्शन जर इव्हन असेल तर आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. दिलेलं फंक्शन ऑड फंक्शन आलं तर f of x आणि f of minus x अपोजिट येतात म्हणजे ही टर्म कॅन्सल होते टोटल थ्रू आउट आणि या टर्मचं इंटिग्रेशन हे 0 येतं. कशासाठी ऑड फंक्शन साठी. म्हणजे एकतर ही टर्म येईल तुमच्या एक्झाम मध्ये एकतर हे देतील किंवा डायरेक्ट आन्सर काय देतील 0 हे फक्त आन्सर कशासाठी आला आहे ऑड फंक्शन साठी आणि इव्हन फंक्शन साठी ही टर्म आला आहे 0 टू 2a 2 into integration 0 to a f of x dx. This is for even function and equals to 0 for odd function. ऑड फंक्शन साठी 0 इव्हन फंक्शन साठी 2 into 0 to a f of x dx. पण लिमिट कुठून स्टार्ट झालं पाहिजे -a टू +a पासून स्टार्ट झालं पाहिजे. तर या प्रॉपर्टीज वरती आपण एग्जांपल स्टार्ट करूया. Look at example number 1. First example, evaluate integration 0 to 4 root x divided by under root x plus under root 4 minus x into dx. Okay. चला let I equals to integration 0 to 4 root x त्याला इक्वेशन नंबर 1 द्या. आता आपल्याला त्या प्रॉपर्टीचा यूज करायचा आहे आणि मेजॉरिटी टाइम प्रॉपर्टी नंबर 5 आणि 6 याच यूज होतात. लिमिट जर 0 पासून स्टार्ट होत झालं तर प्रॉपर्टी नंबर 5 यूज करायची. लिमिट जर a पासून म्हणजे दुसऱ्या नंबर पासून स्टार्ट झालं 0 सोडून 1 2 3 4 5 किंवा -1 2 3 4 5 तर तुम्हाला प्रॉपर्टी नंबर 6 यूज करायची. आता इथं 0 पासून स्टार्ट आहे म्हणजे बाय प्रॉपर्टी ऑफ डेफिनेट इंटिग्रल. कोणती आहे डेफिनेट इंटिग्रलची प्रॉपर्टी बघा. इंटिग्रेशन 0 टू a f of x dx. तर या इंटिग्रेशनची व्हॅल्यू काय येते लिमिट 0 टू a f of a minus x dx. ही तुमची प्रॉपर्टी नंबर 5 यूज होऊ शकते कारण 0 टू a म्हणजे 0 टू 4 आहे म्हणून 0 टू a ही प्रॉपर्टी यूज करू शकतो आपण. सो I equals to 0 to 4 under root. आता बघा x is replaced by x ला रिप्लेसमेंट कशाने करायची आहे a minus x ने. a कोण आहे 0 a कोण आहे 4 म्हणजे x is replaced by 4 minus x. म्हणजे आता फंक्शन मध्ये किंवा प्रॉब्लेम मध्ये जिथं x असेल तिथं 4 minus x ही टर्म ठेवून द्यायची. मी काय सांगतोय जिथं जिथं x आहे तिथं तिथं 4 minus x. कारण x is replaced by a minus x
तो x इज रिप्लेस बाय 4 मायनस x म्हणजे x आहे तो काय होईल 4 मायनस x होईल राइट डिवाइडेड बाय अगेन रूट x आहे म्हणजे रूट 4 मायनस x होणार ही टर्म प्लस अंडर रूट 4 मायनस x आहे x इज रिप्लेस बाय 4 मायनस x into dx बघा काय होईल 0 to 4 under root 4 minus x divided by under root 4 minus x plus under root याला सॉल्व करा 4 minus 4 plus x हा minus 4 plus 4 कॅन्सल झालं plus x म्हणजेच x राहतो so it is equals to 0 to 4 under root 4 minus x divided by under root 4 minus x plus under root x into dx. Give equation number 2. Equation 1 हे equation 2 प्रॉपर्टी यूज केल्यानंतर आलेल्या इक्वेशनला इक्वेशन नंबर 2 लिहायचं आहे. नेक्स्ट ऍडिंग इक्वेशन 1 आणि 2 इक्वेशन 1 आणि 2 ला ऍड करा. आता ऍड करताना एक काळजी घ्यायची LHS प्लस LHS RHS प्लस RHS राइट सो आई विल राइट LHS व्हाट इज LHS I plus I 0 to 4 इक्वेशन नंबर 1 ची राइट हँड साइड काय बघा √x डिवाइडेड बाय √x plus √4 minus x dx plus इक्वेशन नंबर 4 ची सॉरी 2 ची राइट हँड साइड अंडर √4 minus x ही टर्म डिवाइडेड बाय अंडर √4 minus x plus अंडर √x into dx ओके I plus I 2I लिमिट सेम है 0 to a 0 to 4 डिनोमिनेटर बघा √x plus √4 minus x √4 minus x plus √x म्हणजे डिनोमिनेटर सेम आहे न्यूमरेटर ची एडिशन करता येते म्हणजे इंटिग्रेशन 0 to 4 हा न्यूमरेटर √x हा न्यूमरेटर अंडर √4 minus x आणि डिवाइडेड बाय या दोन पैकी कोणता पण एक लिहा म्हणजे हा लिहिता येतो √x plus √4 minus x एकत्र करून त्याला मल्टीप्लाय बाय dx न्यूमरेटर डिनोमिनेटर सेम आहे तो बोथ द टर्म्स विल कॅन्सल आउट √x plus √4 minus x √x plus √4 minus x सेम आहे कॅन्सल झाला म्हणजे 0 to 4 1 into dx what is integration of 1 1 चा इंटिग्रेशन येतं x आणि लिमिट्स ठेवायचे 0 to 4 so 0 to 4 म्हणजे 4 minus 0 अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट 4 minus 0 ची व्हॅल्यू येते 4 म्हणजे 2i ची व्हॅल्यू 4 आपल्याला 2i नको आपल्याला i ची व्हॅल्यू पाहिजे सो राइट सो i is equals to 4 divided by 2 4 by 2 म्हणजे 2 so this implies i is equals to 2 हे तुमचं फायनल आन्सर ओके एग्जाम मध्ये जर अशा टाइपचं एग्जांपल आलं तर हे एवढं करत बसायची आवश्यकता नाहीये अशा टाइपचे एग्जांपल मध्ये म्हणजे अंडर रूट मध्ये क्यूब रूट आला अंडर रूट आला nth रूट आला तर तुम्हाला डायरेक्ट आन्सर साठी फॉर्म्युला वापरायचे b minus a divided by 2 हा डायरेक्ट फॉर्म्युला वापरून तुम्ही एक पण 10 सेकंदामध्ये याचा आन्सर काढता बघा आता b काय आहे हा b आहे हा a आहे म्हणजे आपल्याला आन्सर असं लिहिता येतं 4 minus 0 upon 2 4 by 2 म्हणजे 2 म्हणजे हे तुमचं डायरेक्ट आन्सर व्हेरीफाय करायची मेथड आहे b minus a म्हणजे अपर लिमिट मधून लोअर लिमिट मायनस करा त्याला डिवाइडेड बाय 2 करा जे काही आन्सर असेल ते टोटल प्रॉब्लेमचा आन्सर असेल म्हणजे हा टाइप अशा टाइपचा जर एक एमसीक्यू आला तर डायरेक्ट
या लिमिट मधून हे लिमिट मायनस करायचंय. 4 मायनस 0 किती येतो 4 आणि त्या टर्मला 2 ने डिवाइड करायचं म्हणजे ही आन्सर b मायनस a अपॉन 2 म्हणजे डायरेक्ट इथे येतं 2. आणि हे तुमच्या एमसीक्यू मध्ये आन्सर असतं. म्हणजे आता प्रॉपर्टीज ऑफ डेफिनेट इंटिग्रेशनचे जर प्रॉब्लेम्स आले तर ते सॉल्व्ह करायचे नाही कारण एमसीक्यू आहे. डायरेक्ट सॉल्व्ह न करता हा फॉर्म्युला वापरायचा b मायनस a बाय 2. डायरेक्ट आन्सर येतं 2 आणि ते डायरेक्ट आन्सर एमसीक्यू मध्ये टिक केलं तरी चालेल. ओके ठीक. आता फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवतो. ऑलरेडी तुम्हाला आन्सर येतं. दिलेला प्रॉब्लेम दिला की त्याचा b मायनस a बाय 2 हा फॉर्म्युला यूज केला की ऑटोमॅटिक तुमचा आन्सर येतं. फक्त तुम्हाला ती मेथड कशी आहे इंजिनिअरिंगला जर कसं सॉल्व्ह करतात हे जर सांगा म्हणलं तर दाखवायला पाहिजे म्हणून ते प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करतोय. अदरवाईज अशा टाईपच्या एक्झाम्पल्सचं जर आन्सर काढा म्हणलं तुम्हाला डायरेक्ट एक 10 सेकंदात आन्सर येतं. b मायनस a बाय 2 जर ठेवलं 4 मायनस 0 बाय 2 म्हणजे 4 बाय 2 म्हणजेच 2 येतं. म्हणजे बघा 10 सेकंदाच्या आत त्याचा आन्सर आलाय 2. राईट. सेकंड प्रॉब्लेम त्याचा आन्सर ऑलरेडी माहिती आहे फक्त आपण त्याला सॉल्व्ह करून त्याचा आन्सर काढायचा प्रयत्न करू. नाउ लुक एट प्रॉब्लेम नंबर 2. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 0 to 2 क्यूब रूट x. आता क्यूब रूट मुळे घाबरायचं नाहीये कारण हा प्रॉब्लेम अजून सोपं आहे. आपलं आन्सर ऑलरेडी ठरलेलं आहे. आपलं आन्सर बघा या टाईपचं जर आलंय असेल तर तुमचा आन्सर b मायनस a अपॉन 2 हा फॉर्म्युला यूज करायचा डायरेक्टली एमसीक्यू. दिलेला प्रॉब्लेम असेल त्याला सॉल्व्ह करून दाखवतो मी. b म्हणजे काय आहे 2 मायनस a म्हणजे काय आहे 0 डिवायडेड बाय 2 म्हणजे हा 2 बाय 2 म्हणजे आपला आन्सर 1 येतं. आता ते 1 आन्सर कसं येतं हे सॉल्व्ह करून बघू आपण. एक्झाम मध्ये आता एमसीक्यू ची एक्झाम आहे त्यामुळे तिथं सॉल्व्ह करत बसायचं नाहीये. डायरेक्ट हा फॉर्म्युला वापरायचा आणि त्याचा आन्सर काढायचा. राईट. तरी आपण तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. आता ही प्रॉपर्टी बघा त्याला इक्वेशन नंबर 1 द्या. दिलेल्या प्रॉब्लेमला इक्वेशन नंबर 1 दिला. आता 0 पासून स्टार्ट आहे म्हणजे 0 to a ही प्रॉपर्टी यूज करायची f of x dx 0 to a f of a minus x म्हणजे I is equals to या प्रॉपर्टी नुसार 0 to 2 क्यूब रूट x. x ला कशाने रिप्लेस करायचंय a minus x म्हणजेच आता या x ला कशाने रिप्लेस होणार 2 minus x ने होणार म्हणजे x is replaced by 2 minus x. का 2 minus x 0 to a म्हणजे 0 to 2 म्हणजे a ची व्हॅल्यू काय आहे 2 आहे म्हणजे क्यूब रूट जिथे जिथे x आहे तिथे 2 minus x ही व्हॅल्यू ठेवा प्लस क्यूब रूट हा 2 minus x आहे म्हणजे 2 minus x म्हणजेच 2 minus x म्हणजे जिथे x होतं तिथे 2 minus x ही व्हॅल्यू ठेवली इक्वेशन नंबर 1 मध्ये. राईट. त्याला सॉल्व्ह करा. 0 to 2 cube root of 2 minus x divided by cube root of 2 minus x plus cube root of याला सॉल्व करा 2 minus 2 plus x into dx. हा टर्म कॅन्सल आउट होतो प्लस 2 minus 2 कॅन्सल होतो म्हणजे किती येते व्हॅल्यू 0 to 2 cube root of 2 minus x divided by cube root of 2 minus x plus cube root of x राहतो फक्त. दिस इज युअर इक्वेशन नंबर 2. आता एका इक्वेशन 1 आणि 2 मिळालं की नेक्स्ट पार्ट काय करायचं आहे त्या दोघांचं ऍडिशन घ्यायचे. ऍडिंग इक्वेशन 1 and 2 आणि ऍडिशन करताना LHS plus LHS RHS plus RHS दोन्ही साइडच्या राइट हँड साइड दोन्ही साइडच्या लेफ्ट हँड साइड. आता लेफ्ट हँड साइड बघा लेफ्ट हँड साइड काय आहे I plus R is equals to 0 to 2. What is right hand side equation number 1 ची right hand side बघा cube root x divided by cube root x plus cube root 2 minus x into dx plus equation number 2 ची right hand side 0 to 2 इथं आहे cube root 2 minus x divided by cube root 2 minus x plus cube root x into dx. जर तुम्ही केअरफुली ऑब्झर्वेशन केलं तर डिनॉमिनेटर बद्दल काय ऑब्झर्वेशन आहे दोन्ही साइडच्या दोन्ही टर्मच्या डिनॉमिनेटर बद्दल काय ऑब्झर्वेशन आहे इथं क्यूब रूट x क्यूब रूट 2 minus x
इथं क्यूब रूट 2 मायनस एक्स क्यूब रूट एक्स म्हणजे एक a प्लस बी आहे तर दुसरा b प्लस a प्लस बी ची ऍडिशन जेवढी येते तेवढी b प्लस a म्हणजे दोन्ही व्हॅल्यू कशा आहेत सेम आहेत आणि दोन्ही व्हॅल्यू सेम असल्यामुळं न्यूमरेटर काय होतो न्यूमरेटर ची ऍडिशन होते म्हणजे क्यूब रूट x प्लस क्यूब रूट 2 मायनस एक्स डिवाइडेड बाय दोन्ही पैकी कुठलाही एक टर्म लिहा क्यूब रूट x प्लस क्यूब रूट 2 मायनस एक्स सरळ सरळ असं आहे a अपॉन c प्लस b अपॉन c याला लिहिता येते a प्लस b अपॉन c या टाइपचा आहे इनटू dx ही टर्म सेम आहे कॅन्सल आउट होते so I will write here 2y is equals to 0 to 2 1 into dx. What is the integration of 1 x 0 to 2 म्हणजे 2 minus 0 2y म्हणजे 2y ची व्हॅल्यू 2 so this implies I is equals to 2 divided by 2 म्हणजेच 1 so I is equals to 1 final answer I is equals to 1 आणि आपला डायरेक्ट मेथड चेक करायची काय आहे तर हा आहे b मायनस a अपॉन 2 हा एक 0 आहे सॉरी हा 0 आहे हा 2 आहे म्हणजे याची व्हॅल्यू येते 2 मायनस 0 अपॉन 2 2 बाय 2 म्हणजे 1 दोन्ही आन्सर सेम 1 आणि 1 आता असेच एक्झाम्पल्स आहेत डायरेक्ट b मायनस a अपॉन 2 हा फॉर्म्युला यूज केला की तुमचं आन्सर 10 सेकंदाच्या आत येतं त्याच्यामुळे अशा टाईपचे प्रॉब्लेम सॉल्व करा म्हणून येणार नाहीयेत तर डायरेक्ट तुम्हाला MCQ येतील तर तुम्हाला हा फॉर्म्युला वापरायचा मिडल साइडचा जो फॉर्म्युला आहे b मायनस a b कोण आहे अप्पर लिमिट a कोण आहे लोअर लिमिट डिवायडेड बाय 2 म्हणजे अप्पर लिमिट मधून लोअर लिमिट मायनस करा आणि त्याला 2 ने डिवाइड केलं की संपलं 0 to 1 असेल तर 1 मायनस 0 0 to 4 असेल 4 मायनस 0 0 to 5 असेल 5 मायनस 0 बाय 2 सगळ्यांना डिवाइड बाय 2 करायचं ठीक आहे ओके प्रॉब्लेम नंबर 3 बघा 0 to पाय बाय 2 sin x डिवायडेड बाय sin x प्लस cos x इंटू dx परत आपल्या प्रॉब्लेम नुसार याचं आन्सर व्हेरीफाय करायचं आहे तर त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे b मायनस a अपॉन 2 b म्हणजे अप्पर लिमिट पाय बाय 2 मायनस 0 डिवायडेड बाय 2 म्हणजे पाय बाय 2 डिवायडेड बाय 2 म्हणजे पाय बाय 4 येतं आन्सर पाय बाय 4 राईट तर हे आन्सर येतं का चेक करा 0 to पाय बाय 2 ठीक आहे सॉरी हा 2 to कॅन्सल होतो का कॅन्सल होत नाही 90 डिवायडेड बाय 2 90 डिवायडेड बाय 2 म्हणजे 45 बरोबर आहे 45 डिग्री पाय बाय 4 येतं आन्सर ठीक आहे तर आता बघा तुमचा आन्सर पाय बाय 4 आलं पाहिजे राईट तर दिलेल्या टर्मला I is equals to इंटिग्रेशन इक्वेशन नंबर 1 घ्या तुमचं लिमिट 0 पासून स्टार्ट आहे म्हणजे प्रॉपर्टी सुद्धा 0 to a चीच यूज करायची आहे f of x dx 0 to a f of a minus x into dx म्हणजे जिथं x असेल तिथं a minus x ठेवा म्हणजे जिथं x असेल तिथं पाय बाय 2 minus x ठेवायचे म्हणजे sin x चा रिप्लेसमेंट काय होईल sin पाय बाय 2 minus x डिवायडेड बाय sin x sin पाय बाय 2 minus डिवायडेड बाय cos पाय बाय 2 minus x आता तुम्ही ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला जर बघितला असेल तर ट्रिग्नोमेट्री मध्ये 0 to पाय बाय 2 sin पाय बाय 2 मायनस x याची व्हॅल्यू काय येते तर याची व्हॅल्यू cos x येते डिवायडेड बाय sin पाय बाय 2 मायनस x याची व्हॅल्यू काय येते तर cos x येते आणि cos पाय बाय 2 आहे cos चं कन्वर्जन तुम्हाला सांगितलं होतं sin cos मध्ये बदलतो cos sin आणि cos sin cos मध्ये इंटरचेंज राइट tan cot मध्ये cot tan मध्ये sec cosec मध्ये cosec sec मध्ये इंटरचेंजेबल होतो म्हणजे cos 90 minus x तर हा व्हॅल्यू काय येतो तर तो येतो sin x into dx इट इज युअर इक्वेशन नंबर 2 आता हा इक्वेशन 1 आहे हा इक्वेशन 2 आहे नेक्स्ट पार्ट काय आहे ऍडिंग
इक्वेशन 1 and 2. Adding इक्वेशन 1 and 2. दोन्ही इक्वेशन ऍड करा म्हणजे LHS plus LHS I plus I 0 to pi by 2. LHS of equation right hand side काय आहे इक्वेशन नंबर 1 ची sin x divided by sin x plus cos x into dx plus right hand side इक्वेशन नंबर 2 ची बघा इक्वेशन नंबर 2 ची राइट हँड साइड काय आहे RHS इथं न्यूमरेटर मध्ये cos x divided by cos x plus sin x into dx. चला बघा ऍडिशन करताना I plus I म्हणजे 2i आहे हा लिमिट दोन्हीला 0 to pi by 2 आहे म्हणजे इंटिग्रेशन 0 to pi by 2 येणार ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय आणि dx दोन्हीला कॉमन आहे. आता एक लक्षात घ्या इथं sin प्लस cos आहे इथं cos प्लस sin आहे sin x प्लस cos x काय आणि cos x प्लस sin x काय दोन्ही डिनॉमिनेटर सेम आहे डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे इथं आपल्याला एक टर्म लिहिता येते sin x प्लस cos x आणि न्यूमरेटर मध्ये सुद्धा काय आहे sin x आणि प्लस cos x sin x plus cos x sin x plus cos x कॅन्सल आउट होतो कॅन्सल आउट झाला म्हणजेच ही व्हॅल्यू काय आली 0 to pi by 2 1 into dx कॅन्सल झाला म्हणजेच 1 राहतो इंटिग्रेशन ऑफ 1 in what x आणि लिमिट्स ठेवायचे आता 0 to pi by 2 अगोदर अप्पर लिमिट ठेवतो आपण pi by 2 मायनस लोअर लिमिट 0 pi by 2 minus 0 म्हणजेच pi by 2 so 2i is equals to pi by 2 so this implies I is equals to pi divided by 2 into 2 म्हणजे pi divided by 4 so I is equals to pi by 4 हे सॉल्व केल्यानंतरचा आन्सर आणि डायरेक्ट आन्सर व्हेरीफाय करायची मेथड सांगितली तुम्हाला b minus a by 2 pi by 2 minus 0 divided by 2 आन्सर इज pi by तुम्ही असं कॅन्सल करायचं नाही तर कॅन्सल होत नाही कारण हा 90 आहे 90 by 2 म्हणजे 45 तुम्हाला माहिती आहे डिवाइड बाय जर आपण a upon b upon c असेल तर a divided by b into c होतो तो मल्टिप्लाय होतो डिवाइडचा डिवाइड काय होतो मल्टिप्लाय होत असतो राइट ओके बघा फोर्थ नंबरचा प्रॉब्लेम मी ऑलरेडी सॉल्व केलाय इंटिग्रेशन 2 to 11 under root 13 minus x divided by under root 13 minus x plus root x. आता 2 to 11 आपला फॉर्म्युला चेक करायचा 10 सेकंदात जे आन्सर काढतो आपण तो हा फॉर्म्युला आहे b minus a upon 2 अप्पर लिमिटची व्हॅल्यू 11 लोअर लिमिटची व्हॅल्यू 2 11 minus 2 हा 11 minus 2 9 9 by 2 म्हणजे तुमचं जे फायनल आन्सर येणार आहे तर फायनल आन्सर काय आलं पाहिजे 9 by 2 म्हणजे एमसीक्यू जर आला तर 9 by 2 आन्सर लिहून मोकळे व्हायचं त्याला सॉल्व करत बसायचं नाही आणि जर ऍक्च्युअल मध्ये सॉल्व करा म्हणलं तर आपण ऍक्च्युअल मध्ये पण सॉल्व केले बघा आता स्टेप बाय स्टेप एक 2 मिनिटांमध्ये तुम्हाला ते एक्सप्लेन करून सांगतो दिलेल्या इक्वेशनला इक्वेशन नंबर 1 द्या ओके आता प्रॉपर्टी कोणती यूज होणार 6व्या नंबरची प्रॉपर्टी कारण 0 पासून स्टार्ट आहे का नाहीये 2 पासून स्टार्ट आहे म्हणजे a to b येणार आता ती प्रॉपर्टी काहीच नाही पाचवी प्रॉपर्टी आणि 6वी प्रॉपर्टी सेमच आहे फक्त एक प्रॉपर्टी 0 पासून स्टार्ट आहे दुसरी प्रॉपर्टी नॉन 0 पासून स्टार्ट आहे राइट म्हणजे a to b f of x dx a to b x च्या ठिकाणी आता फक्त चेंज काय होतोय तर x च्या ठिकाणी हा चेंज होतोय a plus b म्हणजे लोअर लिमिटचं व्हॅल्यू प्लस अप्पर लिमिटची व्हॅल्यू मायनस x करायचंय लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट मायनस x म्हणजे आता इथं काय चेंज होणार 13 मायनस x च्या ठिकाणी काय चेंज होणार 2 प्लस 11 मायनस x 2 प्लस 11 मायनस x रूट x म्हणजे रूट 2 प्लस 11 मायनस x जिथं जिथं x आहे तिथं तिथं a प्लस b मायनस x म्हणजे 2 प्लस 11 मायनस x ही व्हॅल्यू ठेवली पहिल्या इक्वेशन मध्ये म्हणजे आता हा 2 प्लस 11 म्हणजे 13 हा 2 प्लस 11 म्हणजे 13 हा 2 प्लस 11 म्हणजे 13 म्हणजे 13 मायनस 13 आणि हा मायनस x म्हणजे प्लस x होतो 13 मायनस 13 हा मायनस x म्हणजे प्लस x होतो 2 प्लस 11 म्हणजे 13 मायनस x होतो
म्हणजे 13 हा 13 कॅन्सल होतो, हा पण 13 कॅन्सल होतो, म्हणजे फक्त अंडर रूट एक्स राहतो, अंडर रूट एक्स राहतो, अंडर रूट 13 मायनस एक्स. त्याला इक्वेशन नंबर 2 द्यायचे. नेक्स्ट पार्ट काय आहे, ऍडिंग इक्वेशन 1 अँड 2. इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 ऍड करायचे. आता हे ऍड करताना LHS प्लस LHS आणि RHS प्लस RHS, लेफ्ट हँड साइड प्लस लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू RHS प्लस RHS. लेफ्ट हँड साइड I प्लस I, that is value of 2I. 2 to 11. पहिले इक्वेशन बघा, 30 minus x, 30 minus x plus root x. 30 minus x, 30 minus x plus root x plus इक्वेशन नंबर 2 बघा, root x upon root x plus root 13 minus x. root x plus root x plus root 13 minus x. राइट? तर दोन्ही टर्मची म्हणजे या व्हॅल्यू, ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू एकच आहे. a plus b आहे तिथं b plus a. तुम्हाला इंटरचेंज सुद्धा करता येतं. म्हणजे रूट 30 मायनस एक्स प्लस रूट एक्स आणि हा न्यूमरेटर रूट 30 मायनस एक्स प्लस रूट एक्स कॅन्सल होतो, 1 राहतो. 1 चं इंटिग्रेशन x, लोअर लिमिट 2, अपर लिमिट 11, म्हणजे 11 मायनस 2. 11 मायनस 2 ची व्हॅल्यू 9. 9 ही 2y ची व्हॅल्यू येते. 9 हे कशाची व्हॅल्यू येते, 2y ची. तर i ची व्हॅल्यू येणार 9 डिवाइडेड बाय 2. and this is your final answer, 9/2. नेक्स्ट बघा, प्रॉब्लेम नंबर 5 सुद्धा तसंच आहे. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट बाय 2 म्हणजे पाय बाय 3 म्हणजे 60, पाय बाय 6 म्हणजे 30 डिग्री टू 60 डिग्री आहे. 60 डिग्री मधून 30 डिग्री मायनस केलं तर 30 डिग्री आणि त्याला डिवायडेड बाय 2 म्हणजे 15 डिग्री यायला पाहिजे. म्हणजे तुमचं जे आन्सर तुम्ही काढणार आहे तर ते असं आलं पाहिजे, b मायनस a/2 म्हणजे पाय बाय 3 मायनस पाय बाय 6 डिवायडेड बाय 2. लक्षात येत नसेल तर हा पाय बाय 3 आहे, हा पाय बाय 6 आहे, म्हणजे याचा एलसीएम 6 येतो. राईट? याचा एलसीएम 2 पाय मायनस पाय डिवायडेड बाय 2 म्हणजे पाय डिवायडेड बाय 6 मायनस 6 इंटू 2 म्हणजे आन्सर काय येतं, पाय बाय 12. हे तुमचं आन्सर येतं, पाय डिवायडेड बाय 12 अप्पर लिमिट. आणि पाय डिवायडेड बाय 12 लक्षात येत नसेल तर 180 बाय 12, 180 डिवायडेड बाय 12 म्हणजे 15 येतो तो आन्सर, 15 डिग्री. आणि असंही हा पाय बाय 3 म्हणजे 60 डिग्री आहे, पाय बाय 6 म्हणजे 30 डिग्री. 60 डिग्री मायनस 30 डिग्री डिवायडेड बाय 2, आन्सर इज 15 डिग्री. 15 डिग्री म्हणजे काय आहे, पाय डिवायडेड बाय 12. 15 म्हणजे पाय बाय 12 आहे व्हॅल्यू. तर आता हे पाय बाय 12 आन्सर आपल्या मेथडनी ऍज युजल जर सॉल्व्ह करा म्हणून जर प्रॉब्लेम आला असता तर फक्त आता इथं एक करावं लागतं. टॅन आल्यामुळे त्याला टॅनला साइन आणि कॉस मध्ये फक्त कन्वर्ट केलं आपण. बघा, हा जो पहिला टर्म आहे पाय बाय 6 टू पाय बाय 3, 1/1 प्लस nth रूट. आता nth रूटला सुद्धा घाबरायचं नाही कारण तो nth रूट काहीच करत नाही त्या प्रॉब्लेम मध्ये, शेवटपर्यंत काहीच नाही, त्याचा रोलच नाहीये. फक्त tan x जो होता तर या tan x ला sin डिवायडेड बाय cos x ही टर्म केली. राईट? त्याच्यानंतर याला सेपरेट nth रूट दिलं, nth रूट ऑफ sin x, nth रूट ऑफ cos x. आपल्याला माहिती आहे अंडर रूट a/b असं जर असेल तर याला लिहिता येतं रूट a डिवायडेड बाय रूट b. सेपरेट अंडर रूट दिला सेकंड स्टेप मध्ये. इथे या 1 आहे, 1 च्या खाली काही नाही म्हणजे 1 घेता येतो आपल्याला, 1/1 क्रॉस मल्टिप्लाय केला, हा रूट cos x, रूट sin x आणि डिवायडेड बाय रूट cos x. हा रूट cos x न्यूमरेटर मध्ये ट्रान्सफर होतो. nth रूट cos x डिवायडेड बाय nth रूट cos x प्लस nth रूट sin x इनटू dx. त्याला इक्वेशन नंबर 1 द्या. इक्वेशन नंबर 1 आल्यानंतर आपल्याला ही प्रॉपर्टी यूज करायची बाय प्रॉपर्टी ऑफ डेफिनेट इंटिग्रल a to b f of x dx is equals to a to b f of a plus b. म्हणजे x च्या ठिकाणी काय ठेवायचंय, लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट मायनस x इंटू dx. म्हणजे जिथं जिथं x आहे या ठिकाणी, या ठिकाणी, या ठिकाणी, या तिन्ही ठिकाणी काय व्हॅल्यू ठेवणार, पाय बाय 6 प्लस पाय बाय 3 मायनस x, पाय बाय 6 प्लस पाय बाय 3 मायनस x, पाय बाय 6 प्लस पाय बाय 3 मायनस x. पाय बाय 6 म्हणजे 30, पाय बाय 3 म्हणजे 60, 30 प्लस 60 90 डिग्री. 90 डिग्री म्हणजेच काय येतो, पाय बाय 2. 90 म्हणजेच काय येतो,
पाय बाय 2 आणि पुढे मायनस एक्स हा जशाला तसा, हा मायनस एक्स हा मायनस पाय बाय 3 प्लस पाय बाय 6 ची ऍडिशन किती येते? पाय बाय 2 येते. लक्षात येत नसेल तर बघा इथं करून. पाय बाय 6 आहे इथं प्लस पाय बाय 3 आहे. दोन्हीचे एलसीएम 6 येतो. 6/6 म्हणजे 1 म्हणजे हा पाय, 3/6 म्हणजे 2 पाय म्हणजे हा काय येतो? 3 पाय बाय 6 आणि 3 पाय बाय 6 म्हणजेच काय येतो? पाय बाय 2. तर हा cos पाय बाय 2 मायनस एक्स, cos पाय बाय 2 मायनस एक्स, sin पाय बाय 2 मायनस एक्स, cos 90 मायनस एक्स, cos चं कन्वर्जन sin मध्ये, cos चं कन्वर्जन sin मध्ये, sin चं कन्वर्जन cos x मध्ये. म्हणजेच आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे, cos पाय बाय 2 मायनस एक्स इज इक्वल टू sin x, किंवा दुसरा फॉर्म्युला sin पाय बाय 2 मायनस एक्स इज इक्वल टू cos x. हे दोन्ही कन्वर्जन माहिती आहेत आपल्याला. चेंज केला, इक्वेशन नंबर 2 दिला. नेक्स्ट पार्ट काय आहे? ऍडिंग इक्वेशन 1 आणि 2. इक्वेशन नंबर 1 आणि 2 ऍड करा. हा इक्वेशन नंबर 2 आहे, हा इक्वेशन नंबर 1 आहे. इथं cos प्लस sin आहे, इथं sin प्लस cos आहे म्हणजे ही टर्म काय होईल? कॅन्सल होते. म्हणजे कुठली व्हॅल्यू राहते बघा आता इथं. सो 2y इज इक्वल्स टू इंटिग्रेशन पाय बाय 6 टू पाय बाय 3 1 into dx राहतो, कॅन्सल आउट होतो इथं. 1 चं इंटिग्रेशन माहिती आपल्याला x पाय बाय 6 टू पाय बाय 3 अपर लिमिट मायनस लोअर लिमिट म्हणजे पाय बाय 3 मायनस पाय बाय 6. सो 2y इज इक्वल्स टू दिस. पाय बाय 6 मायनस पाय बाय 3 म्हणजे 30 डिग्री. 30 डिग्री म्हणजे किती येतो हा आन्सर? पाय बाय 6. 2 पाय मायनस पाय डिवाइडेड बाय 6 म्हणजे पाय अपॉन 6. सो 2y ची व्हॅल्यू पाय बाय 6, तर i ची व्हॅल्यू किती येणार? पाय डिवाइडेड बाय 6 into 2 म्हणजे तुमचं फायनल आन्सर काय येतं? पाय डिवाइडेड बाय 12. फायनल आन्सर पाय बाय 12. i is equals to pi divided by 12 and this is the final answer. शॉर्ट मध्ये एक 10-15 सेकंदामध्ये त्याचा आन्सर काढायचा आहे. b मायनस a अपॉन 2 हा फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि डायरेक्ट आन्सर त्याचा काढायचा. एवढं करत बसायचं नाहीये. जर आलाच एवढा मोठा प्रॉब्लेम तर त्याला शॉर्टकटनी सॉल्व्ह करायचं आहे. अप्पर लिमिट मधून लोअर लिमिटचं मायनस करा आणि डिवायडेड बाय 2 केलं ते फायनल आन्सर येतं. कारण 60 मायनस 30 म्हणजे 30 डिग्री येतं आन्सर. 30 डिग्री डिवायडेड बाय 2 म्हणजे 15 डिग्री. तर 15 डिग्रीला रॅडियन मध्ये पाय बाय 12 म्हणतात. म्हणजे एकतर 15 डिग्री किंवा पाय बाय 12 हे आन्सर लिहिलं तरी चालतं. ठीक आहे. असाइनमेंटसाठी प्रॉब्लेम देतो ते सॉल्व्ह करा. ट्युटोरियल बुकमध्ये सॉल्व्ह करायचे. चला बघा, मी 8 प्रॉब्लेम दिलेत असाइनमेंटसाठी. या सगळ्या 8च्या 8 प्रॉब्लेमचा आन्सर एका ट्रिक मध्ये येतं. ही ट्रिक म्हणजे b मायनस a अपॉन 2. कोणताही प्रॉब्लेम घ्या, 1 2 3 4 5 6. पहिल्या प्रॉब्लेमचा आन्सर 10 मायनस 0 बाय 2 5 म्हणजे पहिल्या प्रॉब्लेमचा आन्सर 5 येतो. दुसऱ्या प्रॉब्लेमचा आन्सर 5 मायनस 0 म्हणजे 5 डिवायडेड बाय 2 येतं. तिसऱ्या प्रॉब्लेमचा आन्सर 5 मायनस 3 म्हणजे 2 बाय 2 म्हणजे 1 येतो. 3 मायनस 1 म्हणजे 2 बाय 2 म्हणजे 1 येतो. 5 by 2 minus 0 90 डिग्री. 90 minus 2 45 डिग्री म्हणजे पाय बाय 4 येतो. इथं सुद्धा पाय बाय 4 येतो. 60 minus 30 म्हणजे 30 by 2 म्हणजे 15 म्हणजे पाय बाय 12 येतं. इथं सुद्धा याचा सुद्धा आन्सर पाय बाय 12 येतो. म्हणजे हा एकमेव फॉर्म्युला आहे बघा. या सगळ्याचे आन्सर 8च्या 8 प्रॉब्लेमचे आन्सर मी लिहिले बोर्डवर. त्याच्यामुळं सॉल्व्ह करायचं नाहीये. डायरेक्ट तुम्हाला त्या प्रॉपर्टीचा डायरेक्ट यूज करून b मायनस a बाय 2 हे आन्सर तुम्हाला सांगता येतं डायरेक्टली. पण ते तुम्हाला अंडर रूट मध्ये टॅन कॉस हे फक्त टाइप्स ओळखता आले पाहिजे. नाहीतर जनरल प्रॉब्लेम आपला डेफिनेट इंटिग्रेशनचा जर पार्शियल फ्रॅक्शनचा असेल तर त्याला पार्शियल फ्रॅक्शन मेथडच यूज करायची, प्रॉपर्टी यूज करायची नाही.
प्रॉपर्टी फक्त अशा जे 8 टाईपचे प्रॉब्लेम दिलेत या 8 टाईप पैकी कुठल्याही टाईपचा जर प्रॉब्लेम आला तर तुम्हाला b-a/2 नी आन्सर काढता येतं. ओके, ठीक आहे.